एक जोडलेले आहे, मतलब के हे सब संग साथी दिल का साथी नाही आहे कोई. महाराज आम्ही संतांच्या संगतीत येऊ पण आमचा फायदा काय. तुकाराम महाराजाला माहिती होतं फायद्याशिवाय लोक इकडे येणार नाही. महाराज म्हणले तुम्ही संतांच्या संगतीत आले ना तुम्हाला एक उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. तो एक संता ठाई वा वा. हे तो एक संता ठाई जोरदार टाळ्या वाजवा. क्या बात. टाळ्या जोरात वाजवाय त्याला काय पैसे लागतात का. वाजवा बरं जोरात. तुम्ही टाळ्या वाजवल्या की जोर येतो आम्हाला दुसरं काय नाही. सरळ उत्तर आहे त्याचं. टाळी हे फुकटचं उत्साहवर्धन करण्याचं साधन आहे. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संताच्या संगतीत आल्याच्या नंतर तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. लाभाला उत्तम हे विशेषण दिलेलं आहे. सामान्य लाभ वेगळा आणि उत्तम लाभ वेगळा. सामान्य लाभ वेगळा आणि उत्तम लाभ वेगळा. कोण कशाला लाभ म्हणाल तो या दोन्हीपेक्षा वेगळा. आता इथं कीर्तन संपल्यावर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची चप्पल घेऊन गेला म्हणून संत दर्शनी हा लाभ. हानली चप्पल आणि काय लाभ आला मारा. बरोबर आहे का नाही सांगा मला. लक्षात नाही. उत्तम लाभ म्हणजे काय. उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती. सोपं सोपं सांगतो. उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती. भगवंताची प्राप्ती हाच जीवनातला उत्तम लाभ आहे. पण तो उत्तम प्रकारचा लाभ तुम्हाला होईल पण कधी. संताच्या संगतीत आल्याच्या नंतर. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. ऐका ग्वाही म्हणजे साक्ष. जगत हे कोर्ट आहे परमात्मा जज आहे. लक्ष देऊन ऐका. जगत हे कोर्ट आहे परमात्मा जज आहे. तुम्ही आम्ही आरोपी आहे आणि संत म्हणजे वकील आहे. आपल्या जीवनात वकिलाचं काम संत करत असतात. एखाद्या केस मधून निर्दोष सुटायचा असेल तर केस चांगल्या वकिलाच्या हातात गेली पाहिजे. कळलं माझं बोलणं. लक्षात ठेवा. नाही तर काही काही वकील आयुष्यभर निकाल लागू देत नाहीत. एका बाप वकील होता मग त्यानं पोराला वकील केलं आणि बापानं जी केस चालवली तीच पोराला दिली. पोरानं दुसऱ्या तारखेत निकाल लावला आणि बापाला पेढे घेऊन आलं. बाबा तुम्ही एवढ्या वर्ष जी केस चालवली तिचा दुसऱ्या तारखेत मी निकाल लावला. मूर्ख आहे का म्हणे नालाय का. तो शिक्षण सगळं त्या केसवर झालं. आणि येड्या तुला ते सांभाळायचं होतं तू निकाल लावून आला. बरोबर आहे का नाही. लक्ष देऊ नका.
लक्षात नाही का मला काय सांगायचं होतं, बरोबर आहे का? महाराज सांगा, लक्षात ठेवा. महाराज म्हणले उत्तम लाभ जगत हे कोर्ट, परमात्मा जज, आणि तुम्ही आम्ही आरोपी, संत म्हणजे वकील. चांगल्या वकिलाच्या हातात आपली केस गेली पाहिजे महाराज, नाही तर जीवनाची सुटका होणार आहे का? नाही होणार जीवनाची सुटका. माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही डायरेक्ट देवाकडे जाल तर देव जवळ घेणार नाही, संताच्या मार्फत जाल तर देव डावलणार नाही. घ्यायची महाराजाची तारीख, कोणत्या बी महाराजाची घ्या ना, पण मध्ये आबाला सांगा, नाही तर नानाला सांगा. तुम्हाला डोकं लावायचं काम आहे का? तू लाव बाबा, तू लाव, बाकीच्या अडचण नाही. विठाला विठाला. मला सांगा, गावकऱ्याचा माझा आजपर्यंत फोन झाला का? नाही झाला. आज फक्त दादाने फोन केला की महाराज जेव्हा आमच्याकडे, आबाने केला. तारीख घेतली नानानी ना आबाने. पण तारीख घेतल्यावर आमची हिंमत आहे का अशा माणसाने फोन केल्यावर पैसे सांगायची? अजिबात नाही. हे बघा, तुम्ही डायरेक्ट कनेक्ट नका हो. तुम्ही संताच्या मार्फत जर देवाकडे जाल तर देव डावलणार नाही, बरोबर आहे ना? आणि तुम्ही डायरेक्ट देवाकडे जाओ तर देव जवळ घेणार नाही. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. आमदाराला खासदाराला भेटायचं, डायरेक्ट भेटता येतं का? नाही. मध्ये PA ची भेट घ्यावं लागते आणि अपॉइंटमेंट घ्यावं लागतं, आणि मग PA न दिलेल्या वेळेत आमदाराला खासदाराला भेटता येतं. तुम्ही डायरेक्ट जाल तर नाही भेट होणार. आता आम्ही मुख्यमंत्र्याला 2-3 वेळ भेटलो, डायरेक्ट भेटता आलं का? नाही. आम्हाला वेळ घ्यावी लागली. रीतसर त्यांचं लेटर आलं, आणि त्यांचं लेटर आल्यावर त्या ठरलेल्या वेळेत आम्हाला त्यांच्याकडे जाता आलं. असं डायरेक्ट कसं जाता येईल हो? तालुक्याचा प्रतिनिधी आमदार असतो तर त्याला डायरेक्ट भेटता येत नाही, मग जगाच्या मालकाला तुम्ही डायरेक्ट कसं भेटायला जाल? चला बोला. संताच्या मार्फत जावं लागेल तुम्हाला. मी उदाहरण सांगतो. पोरगं डायरेक्ट बापाकडे गेलं तर बाप घेत नाही त्याला. मी उदाहरण सांगतो हा. माया हो, तुमच्या लक्षात येईल. ऐकताय ना तुम्ही? माया हो, ऐकताय ना? हा, ऐकताय का? लक्ष द्या. बघा, एखादं छोटं पोरगं सकाळी सकाळी उठलं, डायरेक्ट बापाकडे झालं तर बाप घेत नाही. लहान पोरगं सकाळी सकाळी उठलं. आता लहान पोरं सकाळी सकाळी एकदम सुंदर दिसतात, बरोबर ना? नाकातून गंगा यमुना, घाणीनं भरलेलं, आवाज द्या थोडा, माशा लागायलेल्या, आणि एकदम घाणेरडं पोरगं अंगणात बसलेलं आहे. बघा, घाणेरडं. सकाळी सकाळी कोणाचं बी लेकरू तसंच असतं. ते काय महाराजाचं असो नाही तर कोणाचं बी असो, सकाळ सकाळ लेकराची अवस्थाच तशी असते हा. आणि मग ते पोरगं अंगणात बसलेलं आहे, आणि बाप बाहेरून चालत आला. बाप बाहेरून आल्यानंतर पोरान बापाकडे पाहिलं. लेकराला आपण घाणीनं भरलेले आहोत हे कळत नसतं, पण बाप कळत असतो. पोरगा बापाकडे हात करतो, बाबा मला घ्या. बाप त्याच्या जवळ जातो, आणि जवळ आल्यावर ते घाणीन भरलेल्या माशा लागायला पाहिल्या. बाप म्हणतो, फळी डे, फळी. झिडकारून लावतो त्या लेकराला बापा. जे जे बाप झाले त्याला याचा अनुभव असेल, आणि जे नाही झाले त्याला झाले होईल, बरोबर आहे ना? लक्ष देऊन ऐका बरं का. पण नाही झालेल्या ना अपेक्षाच करू नका. विठाला विठाला. पहिला असं म्हणायचे बाबा, चांगली बायको मिळाय काय लागतं? बोला ना. चांगली बायको मिळाय काय लागतं? नशीब, बरोबर आहे. आता बायको मिळणं हेच नशीब झालं, बरोबर आहे ना? लक्ष देऊन ऐका. मग बाप त्या लेकराला घेत नाही, पण त्याच घाणीनं भरलेल्या पोराला आई प्रेमाने उचलते. ऐकताय ना माया हो? कसंही लेकरू असू द्या, किती घाणीनं भरलेला असू द्या, आई त्याला प्रेमानं उचलते, बरं का? लक्ष देऊन ऐका माया हो. ऐकताय ना तुम्ही? आई प्रेमाने उचलते, आणि त्या पोराला कसंही लेकरू असलं जिथं तिला आवडतं ना. एका बाईन मला चहा प्यायला नेलं, तिचं पोरगं अंगणात बसलेलं, दिवसा वॅटरीन पाहावं लागल एवढं गोर, नाकातून गंगा यमुना, घाणीन भरलं, माशा लागायला, तरी त्याची आई मला म्हणते, महाराज मा वाघ कसा बसला? म्हणलं चांगला बसला, चहा होतो त्याला हात लावू नको तू. आता जिथं तिला आवडतं ना, बरोबर आहे का नाही? जिथं तिला आवडतं. मग त्या आईनं त्या पोराला बाथरूम मध्ये नेलं, त्याला आंघोळ घातली, टॉवेलनी कोरडं केलं, त्याला छान कपडे घातले, गंध लावला, पावडर लावला, आणि सुंदर सजून झालं की त्याचा चेहरा अशा हातात धरते. बघा, असं धरते ना लहान लेकराला, आणि कौतुकाने त्याच्याकडे पाहते. आणि मग ते लहान लेकरं पहिलेच दिसायला सुंदर असतात हा. आणि ते मेकअप केला, कपडे छान घातले की ते अधिकच सुंदर दिसतं. मग आईला भीती वाटते, आता माझ्या सोन्याला कोणाची तरी नजर लागेल. मग आई काय करते, काजळाच्या डबीत बोट बुडवते, आणि त्याच्या गालावर एक काजळाचा काळा टिपका लावते, का याला कुणाची नजर लागू नये, बरोबर आहे ना? ऐका, पण त्या गोऱ्या गोऱ्या गालावर एकच काजळाचा काळा टिपका, ते दूषण त्याच्यासाठी भूषण ठरतं.
टिपका लावलेला असतो दिष्ट होऊ नये म्हणून, पण त्या टिपक्यामुळे त्याची सुंदरता आणखी वाढते. आणि मग ते एकदम सुंदर नक्षत्रासारखं पोरग अंगणात येऊन उभं राहतं. बापाचं काम आटोपलं की बाप घराच्या बाहेर निघला आणि नजर पोराकडे गेली. बाप तर आश्चर्यचकितच, काय होतास तू, काय झालास तू, आहे का? बापान पोराकडे पाहिलं. लेकरू कुणाचंही असू द्या, दिसाय सुंदर असलं घ्या वाटतं ना. आता त्यांच्या घरी गेलो, ती छान होती मुलगी बारकी, आहे का नाही, गोड दिसत होती. मग कोणालाही वाटतं ना घ्यावं, त्याला माणूस गुचा तरी घेईल, त्याला पप्पी तरी घेईल, लेकरू चांगला असल्यावर. आता याचंच पोरग एवढं सुंदर दिसायला लागल्यावर बाप पोराला करतो, सोन्या चल 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 चल. पोरग म्हणते, हट, अब हमें आपकी जरूरत नाही आहे. आता नाही येणार मी, जात नाही ते पोरग, माझ्याकडे लक्ष द्या. अगोदर पोरग बापाकडे जाण्याची अपेक्षा करत होतं, तेव्हा बापानं त्याला घेतलं नाही. का? घाणीनं भरलेलं होतं. आता बाप अपेक्षा करतो पोरानं माझ्याकडे यावं. का? स्वच्छ होऊन आलं, सुंदर होऊन आलं, मेकअप करून आलं. कुणाच्या मार्फत? आईच्या मार्फत सजून आल्यामुळं बाप अपेक्षा करतो यानं माझ्याकडे यावं. पण आता पोरग जात नाही. तसं तुम्ही आम्ही देवाचेच लेकरं आहोत. ममे वंशो जीवलोके जीव भूत सनातना मनषष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षदी. आपण देवाचेच अंश आहोत. पण डायरेक्ट बापाकडे जाल तर आपण घाणीनं भरलेले आहोत. जेव्हा एखादी माऊली सारखी, तुकोबारायासारखी संत रूपी आई आपल्याला भक्तीचा शृंगार करेल आणि भक्तीचा शृंगार करून अंतःकरण स्वच्छ करून जेव्हा देवाच्या दारात पाठवेल, तेव्हा देव म्हणाल तुम्ही माझ्याकडे या. पण तेव्हा तुम्ही देवाला म्हणसाल, देवा आता माऊली सोडून आम्हाला तुझी सुद्धा गरज नाही. जे आळंदीला शिकलेले आहेत ना, त्याला ज्ञानोबा सर्वस्व आहेत. महाराज लक्षात ठेवा. त्याला पांडुरंगाचं दर्शन कदाचित नाही झालं तर दुःख वाटणार नाही, पण माऊलीचं दर्शन झालं पाहिजे. लक्षात ठेवा. हरिप्राप्तीसी धरी तिजे हाती संत कृपावंत, पाडी पंढरीनाथ लळा त्यांचा, पंढरीनाथ तावरे. विठाला विठाला. धरी तिजे हाती संत कृपावंत, हे संतच, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. तुका म्हणे तुम्ही बोला निरविल्या वरी, मग हरी उपेक्षिना. भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग जीवनामध्ये काय असेल तर संत संगत आहे. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. इको द्या. राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है. हो मथुरा में ढूंढा तुझे, गोकुल में पाया है. वृंदावन की गलियों में मेरे श्याम का ठिकाना है. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है. हो सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है. तारों की झिलमिल में मेरे श्याम का ठिकाना है. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. बहाना यानी के मार्ग. भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग जीवनामध्ये काय असेल तर संत संगती. संताचे संगती बोला मनोमार्ग गती आकळावा श्रीपती पंथ. संत समागमे धरावी आवडी करावी तातडी प्रपंचाची. परमार्थी म्हणायची परमार्थी पण करायची प्रपंची.
लोक राहतात संताच्या संगतीत, पण देव भेटावा म्हणून नाही, प्रपंच चांगला व्हावा म्हणून. हा बरोबर आहे. महाराजाला घरी नेता कशामुळं? याचे पाय आपल्या घरात लागल्यावर आपलं काहीतरी बरं होईल. आमच्या पायाच्या नादी लागू नका तुम्ही. आमचे पाय आम्हाला आमच्या घरी 8-8 दिवस जाऊ देत नाही. तुमच्या घराला लागल्यावर तुम्ही घरा असाल का? एक मला म्हणे महाराज चला, म्हणलं कुठं? तुमचे पाय आमच्या घराला लावाय. म्हणलं तुला व्हायला निघायचं का? बरोबर आहे. संताच्या पायात आणि महाराजा, नाही मी स्पष्ट बोलतो, संताच्या पायात आणि महाराजाच्या पायात फरक आहे ना. आता कीर्तन झाल्यावर तुम्ही माझ्या पाया पडणार कशामुळं? तुमचं दुःख दूर व्हावून माझ्या बोकांडी पडावं, दुसरं आहेच काय त्याच्यात? बरोबर आहे ना. दुसरं काय त्याच्यात सांगावर? बरोबर आहे का नाही? लक्षात घ्या, संताच्या संगतीत राहतो माणूस, पण प्रपंच चांगला व्हावा म्हणून. दोघं नवरा बायको माझ्या दर्शनाला आले, दोघांनी 100-100 रुपये दिले आणि दर्शन घेतलं. माझा रिकाम्या हातानं कोणी दर्शन घेत नाही. आपलं केला इशारा जाता जाता असं. बरोबर आहे. तुम्ही आवाज द्या दादा, तुम्ही पैसे देऊन घ्यावं याच्यासाठी नाही सांगितलं बरं, पण आमच्या भागातली प्रथा आहे, भागातली प्रथा असते महाराज, आहे का नाही? दोघांनी 100-100 रुपये दिले आणि दर्शन घेतलं. नंतर तो माणूस म्हणे महाराज ही माझी मंडळी. म्हणलं चांगली गोष्ट आहे. म्हणे गरोदर आहे. म्हणलं त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. सांगा म्हणे हिला काय होईल. म्हणलं मला कळत असतं हिला काय होणार आहे, पण म्हणलं नाही सांगावं तर 200 वापस घेईन. सांगावं हुकलं तर पंचायत, पण केलं धाडस. म्हणलं यांना मुलगा होणार आहे मुलगा. तो म्हण नाही झाला तर? म्हणलं मुलगी होईल. आता याच्यापेक्षा दुसरं काय? मग काय सांगावं अशा माणसाला तुम्ही सांगा. एवढं जर मला कळालं असतं मी असं बोंबलत फिरलो असतो का? जाग्यावर बसून नारळ 200 रुपये पोरग, नारळ 200 रुपये पोरग, नारळ 200 रुपये पोरग चालू द्या दिवसभर. काय ताण आहे का महाराज? हे बघा, श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. कळलं माझं बोल? मी स्पष्ट बोलतो, श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. विठाला विठाला संत भेटणं अवघड, ओळखणं त्याच्यापेक्षा अवघड आहे महाराज. संत टीव्हीवर पाहून लोक गुरु करतात आणि तो जेलात गेला की बोंबलत बसतात. हे बघा, संत कधी चुकत नाही, आणि जो चुकतो तो संत नाही. काही माणसं म्हणतात ओ बापरे काय होतं रे दादा पिलू. नाही रागवत नाही मी तुला, काय मशीन आहे, माणसं बिघडतात त्या मशीनीचं काय, पण काहीतरी कर त्याला चांगलं. विठाला विठाला ऐका लक्ष देऊन. संत भेटणं हो महाराज, संताच्या संगतीत आल्यानंतर उत्तम प्रकारचा लाभ होईल हे कळलं आम्हाला, पण संत भेटणं अवघड, ओळखणं अवघड. आणि संत अवघड आहे संत भेटी, बहु 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 अवघड आहे संत भेटी, करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटे, परिजग जेठी करुणा केली. संत भेटणं अवघड आहे ना, ओळखणं अवघड. बर संत संगत लोकाला आज आवडत नाही ना महाराज, सांगा. संत संगत आवडते का लोकाला? अजिबात नाही. ह्यो सप्ताह चालला म्हणजे सगळ्याला बरं वाटतं असं समजू नका. काही नाही तर पत्रिका पाहिली की असं धरतात, 8 दिवस झोपू देत नाहीत रे आता हे. बरोबर आहे ना. विषयाच्या सुखात लोक गुरफडलेले आहे. म्हणतात ना, विषयों के बंदे से बांधा गया तू, संत समागम को भूल गया, क्या किया क्या किया क्या किया रे, जीवन गवा दिया तूने, जीवन गवा दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया,
जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया. अमृतासारखं देवाचं नाव मुखात आलं नाही आणि दारू पिऊन आयुष्याची बर्बादी केली. अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. क्या किया क्या किया क्या किया रे, जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. आयुष्याची राख रांगोळी केली आपण महाराज. दारू पिऊन आयुष्याची बर्बादी केली. साधूचं नाव साधूची संगत आपल्याला आवडली नाही. एवढा त्रास झाला असता तर मी बायको संग फडकती घेतली असती. पण तरी मी तुला काही म्हणत नाही. जाऊ दे. विठाला विठाला पहा ना, लेकरू असेल ना माणूस रडायला लागल्यावर म्हणते मुका मुका. बरं मुका म्हणाल बाबू. तिसऱ्यांदा माणूस भीतील फेकून आणते लेकरा. काय वाचत पाहून गेल म्हणे पुढे. बरोबर आहे का नाही सांगा. काय झालं लक्षात ठेवा. चला पण नाही मी नाराज होत नाही महाराज. काय नाराज होऊन करायचं. आपले मूड वक्त्याचा मूड बिघडला की तो श्रोत्याला चांगलं देऊ शकत नाही. बरोबर आहे ना. म्हणजे जया अंगी मोठे पण मी बोलून गेलो एक वाक्य. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. बरोबर आहे ना. विठाला विठाला काय झालं ही बाई. हा पाय दुखायले. बर बर बसा बसा. काय अडचण नाही. लक्ष देऊ नका बाबा. लक्ष द्या माझ्याकडे. महाराज म्हणले दारू पिऊन आपण आयुष्याची बर्बादी केली. बरोबर आहे का नाही. विषयाच्या सुखात गुरफडलो आणि दारू पिऊन आयुष्याची बर्बादी केली. मी एका पिणाऱ्याला म्हणलं का हो दारू का पिता. तो म्हणे आपल्या जीवनात टेन्शन आहे. म्हणलं मग रोगर प्या ना, कायमचं टेन्शन जाईल. दारूनं टेन्शन जाता असं कोणी सांगितलं बोला. बरं जात असेल काही क्षणापुरतं. दारू ब्रेनवर अटॅक करते ना. दारू विचारशक्ती तुमची तेवढ्या पुरती थांबवते. म्हणजे काय घडलं आणि काय घडणार हे नशेपुरतं विस्मरण होतं. बरोबर आहे. पण नशा उतरल्याच्या नंतर टेन्शन गेलं का हजर आहे. बोला ना हजर आहे. तो म्हणली उतरल्यावर टेन्शन येते ना. म्हणलं हो. आपण उतरू देत नाही ना. उतरू देत नाही म्हणे. काय करतील आणि काय बोलतील पिलेल्या माणसं सांगता येत नाही. मला खोकला येत होता आबा. एका पिणाऱ्याला म्हणलं खोकला यायला लागला रे. औषध सांगते म्हणे. घेता का औषध. हा म्हणलं खोकला जात असेल तर न घ्यायला काय झालं. 2च झाकण घ्या म्हणे. कळलं तुम्हाला. म्हणलं 2 झाकणात खोकला जाईल. तू म्हणे मी 12 एकर जमीन गेली आणि तुमचा खोकला काय सांगा अशा माणसाला तुम्ही बोला. अरे दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. नशा करायची तर हरिनामाची करा. रोज 2 कीर्तन आहे मला. रोज 3 तास 4 तास झोप आहे. फक्त 3 ते 4 तास झोप. मी रात्री कुठं होतो ते शिल्लोड फुलंब्रीच्या तिकडे गाव आहे बघा. ते लोहगड काय लोहगड नांद्रा. हा लोहगड नांद्रा. रात्री तिथं होतो. आज सकाळी पुणे जिल्ह्यात होतो. आता इथं आहे. उद्या सकाळी मौजपुरी, संध्याकाळी नांदेडच्या पुढं माळाकोळी त्या मंदिरावाल्याचं गाव. परवा सकाळी कुठं नातेपुतेजवळ शिखर शिंगणापूर. परवा सकाळ आणि परवा संध्याकाळ पुन्हा हे वालसा खालसा आहे. नाही हे सोपं आहे का एवढं पळणं सांगा. काय म्हणत असतील भेटतंय ना. काहून पळणार नाही. बरोबर. तुम्ही याच्या पुढे विचार करणार नाही मला माहिती आहे. पण आता हे पळणं प्रेम जपण्यासाठी आहे महाराज. असं हे 2 तास जर सोडले ना. हे 2 तास स्वर्ग सुख आहे. इथं काही आठवत नाही तुम्हाला. काय किती लांब जायचं आणि काय करायचं. कीर्तनासारखं स्वर्ग सुख दुसरं नाही. आम्ही 22 तासाचा दुःख प्रवास सहन जर करत असेल तर या 2 तासाच्या सुखासाठी करतो महाराज.
तुम्ही या आता ढोकबाबां मी 10 मिनिटं बोलत होतो, 15 मिनिट बरोबर. हे होते समोर माझे, म्हणे महाराज म्हणे आज 3रा कार्यक्रम आहे. सकाळी एक कीर्तन केलं मानवतला, दुपारी कथा केली मोजपुरीला, आणि आता पुन्हा कीर्तन आहे त्या एकतुनीला. 3 कार्यक्रम म्हणे, 7 तास बोलणं, 400 किलोमीटरचा प्रवास, पण थकत नाही म्हणे महाराज. हा, कीर्तन नसलं की आजारी पडतो म्हणे. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? कीर्तन 3 असू द्या, तेवढ्याच उत्साहात करेल मी, लक्षात ठेवा. म्हणलं बाबा तुमच्याकडे पाहून आम्हाला ऊर्जा मिळते की या वयात जर तुम्ही एवढं करत असले तर आम्हाला 2 काय जड आहे, चला चालू द्या, बरोबर आहे ना. सांगेन स्वर्ग सुख सुद्धा फिक आहे या 2 तासापुढं. तुम्ही यावं एकदा. आता किती लोक बाहेर गावून आले, हात वर करा बरं. करा हात वर करा. बाहेर गावून आलेले बा, करा हात खाली. आता मला सांगा, मला आहे पाकिट, स्पष्टच बोलतो मी. तुम्हाला काय बसलेल्या, चला बोला. अहो तुम्ही तुमचं डिझेल पेट्रोल खर्चून कीर्तनाला आले, ही हरिनामाची नशा आहे. माणसाला मग पैशासाठी येत, आम्हाला येत, तुम्हाला कुठं पैसे आहे? कीर्तन केल्यावर आम्हाला पैसे, तुम्हाला काय आहे? अहो तुम्ही तर ही नशा पूर्ण करण्यासाठी आले ना. अरे 40-40, 50-50 किलोमीटरहून लोक कीर्तन ऐकायला येतात. पाहुणा येऊ द्या हो एखादा, जात नाहीत लोक फाट्यावर. चट येईन मरण म्हणतात, जाय तिकडे, मी नाही जात त्याला नाही, बरोबर आहे का नाही? एखादा महाराज येऊ द्या, लोक 2-2 तास रस्त्यावर उभे राहतात. ही ताकद वारकरी संप्रदायातली आहे महाराज. तुम्ही घ्या, अरे एकदा या ना इकडं. हे बघा तुम्ही एवढ्या दिवस घेतला असेल ना प्रत्येक ब्रँडचा आस्वाद, बरोबर नाही? मी स्पष्ट बोलतो तुम्हाला, बरोबर आहे. आता एकदा माळ घालून हा रस घ्या ना. सेवितो हा रस वाटितो घ्या रे हो नका रानवरी. महाराज ब्रह्म रस घेई काढा तिने पिढा वारी. तुम्ही बिना पिल्याचं माळ घालून जगून पहा 2 महिने. तुम्हाला नाही आवडलं ना, पुन्हा काढा, चला. अडचण काय माणसं भीतीने येतच नाही तिकडं. काय म्हणतात, नाही अरे काय फाशी थोडी द्यायलो तुला माळ घालायलो, बरोबर आहे? येत नाही माणसं. घ्या एकदा ही माळ. मरायला लागले काय डंगरे, पण माळी नाही त्याच्या गळ्यात. आमचा आजा होता पाहुणा आमचा एक, नाही खरं सांगतो मी तुम्हाला. आणि ते मरायला लागलं, मरता मी म्हणलं बाबा घाला ना माळ. मला म्हणे सोपान थोड्यासाठी काय जीव बाटवतो. हा म्हणलं डंगऱ्यात का बिना माळीचा चौकात पुतळा बांधायचा का काय? आणि मेलो मग माळ नाही घातली. आणि मेल्यावर लोक म्हणे याच्या तोंडात तुळशीचं पान घाला. तुमच्याकडे घालतात का मेल्यावर तुळशीचं पान? म्हणलं आता यानं जिवंतपणी दारातून कोंबडी जाऊ दिली नाही, गावातला बोकड्या मोठा होऊ दिला नाही, असाच उचलून पाचा. असं उचलतात का? मी लहानपणी पाहिलेले ते असं उचलतात, असं उचलून पहा. म्हणलं यानं जिवंतपणी दारातून कोंबडी बोकड्या जाऊ दिला नाही, आणि याला तुळशीच्या पानान काय होणार आहे? याच्या तोंडात शेलके कोंबडीचे पख घाला, याचा उद्धार होईल. अरे सुधरा ना बाबा हो. विठाला विषयाच्या सुखात गुरफटल्यामुळं माणसाला संत संघाचा विसर पडला. लक्षात ठेवा, देव धर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत. संत भेटणं अवघड, ओळखणं अवघड. महाराज मग आम्हाला लाभ कसं काय होईल म्हणले तरी सुद्धा होईल. संत भेटणं ओळखणं अवघड आहे ना, हो. तुम्ही त्या भानगडीतच पडू नका. तुम्ही फक्त संताचा दास आहे असं म्हणा. म्हणविता त्यांचे दास, 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 म्हणविता त्यांचे दास.
वेता